कुठल्या आधारे माझी आर्थिक परिस्थिती नाही म्हणून डावललं गेलं का काय गेलं हे मला काही समजू शकलं नाही. कित्येक लोक म्हणजे ज्यांनी अक्षरशः पायाला भिंगरी बांधून 2014 पासून पक्ष वाढवण्याचं काम केलं. लोकांना आर्थिक निकषावर तिकिटे दिली गेली का काय गेली हे आपल्याला आज पण समजू शकलं नाही. अस्मिता जपण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि निश्चितच त्या कार्याला यश येईल, जनादर मिळेल यात काही शंका राहणार नाही. रोजगार उपलब्ध करण्यासाठी आपल्या पोटापाण्यासाठी आलेले आहेत, ते देखील आपलेच आहेत. ह्या उद्देशानं आपली मराठी अस्मिता म्हणजे काय, परप्रांतीय म्हणजे काय, काय नाही. ती सगळी लोकं आपण पण कुठून ना कुठून तर एकमेकाशी संलग्न या निमित्तानं ह्या ठिकाणी आलेलो आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि या अनुषंगानं सगळीकडं धामधूम सुरू आहे, तयारी सुरू आहे. ऐनवेळी तुम्ही गेल्या 2014 पासून ज्या पक्षामध्ये तुम्ही होतात BJPमध्ये, त्यातून तुम्ही आता सध्या नारळाची बागातामध्ये घेतलेली आहे. काय तुमची भूमिका आहे नेमकी? एक एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करत आजपर्यंत आलेलो होतो. अचानक अशा काही घडामोडी घडल्या की अचानक पक्षानं उमेदवारी देतो म्हणून अचानक डावललं गेलं. कुठल्या आधारे माझी आर्थिक परिस्थिती नाही म्हणून डावललं गेलं का काय गेलं हे मला काही समजू शकलं नाही. खरं लोकांच्या आग्रहाखातीर आम्ही 2014 पासून जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निर्माण करण्याचं किंवा जनादर निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. त्या लोकांच्या आग्रहास्तव आपण जनस्वराज्य शक्ती पक्ष माननीय आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे. मला सांगा की आत्ता इतका काळ तुम्ही BJPमध्ये काम करत होतात, पक्षानं तुम्हाला तिकीट नाकारलं. राज्यभरामध्ये आता सध्या निष्ठावंत विरुद्ध धनवान अशी जी लढाई सुरू आहे, त्या लढाईसारखीच ही लढाई आहे तुमची, त्यासाठीच तुम्हाला नाकारलं गेलं आर्थिक स्थितीमुळे, असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. आम्ही आता बरेच कार्यकर्ते म्हणजे भारतीय जनता पार्टीपर्यंत आम्ही कित्येक लोक म्हणजे ज्यांनी अक्षरशः पायाला भिंगरी बांधून 2014 पासून पक्ष वाढवण्याचं काम केलं, त्यातल्या 90% लोकांना डावललं गेलं, निष्ठावंतांना, आणि इतर लोकांना आर्थिक निकषावर तिकिटे दिली गेली का काय गेली हे आपल्याला आज पण समजू शकलं नाही. खरं नक्कीच मी देखील भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जनस्वराजचा झेंडा हातात घेतलेला आहे आणि त्या माध्यमातूनच त्या विचारानं एक अस्मिता जपण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि निश्चितच त्या कार्याला यश येईल, जनादर मिळेल यात काही शंका राहणार नाही. मला सांगा, तुमच्या प्रभागामध्ये जैन आणि मारवाडी कम्युनिटीचं पण एक मतदारसंख्या जास्त आहे. आजकाल आपण बघतोय की जैन कम्युनिटी, मारवाडी कम्युनिटीला काही ठिकाणी असुरक्षित वाटण्याचं वातावरण सुरू आहे. आपल्याला काय वाटतं त्याच्याबद्दल? ते एक व्यापाराच्या निमित्तानं त्याच्या निमित्तानं परप्रांतीय लोक सगळे बऱ्यापैकी इथं रोजगार उपलब्ध करण्यासाठी आपल्या पोटापाण्यासाठी आलेले आहेत, ते देखील आपलेच आहेत. ह्या उद्देशानं आपली मराठी अस्मिता म्हणजे काय, परप्रांतीय म्हणजे काय, काय नाही. ती सगळी लोकं आपण पण कुठून ना कुठून तर एकमेकाशी संलग्न या निमित्तानं ह्या ठिकाणी आलेलो आहे. तशी ती पण लोकं आलेली आहेत, आपली लोकं काही तिकडं आहेत. त्यामुळं आपली खरी पाहुण्यांची मराठी अस्मिता म्हणजे काय, आपण आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं ही मराठी अस्मिता आहे. मराठी अस्मिता तीच आहे आणि त्यांचा सन्मान राखला पाहिजे आणि तो इथून पुढच्या काळात देखील राखला जाईल. असं सांगा, मतदारसंघामध्ये वातावरण तुमच्याबद्दल नेमकं काय आहे? साहेब, मी 2014 पासून त्याच्या अगोदरपासून सामाजिक कार्यात गेली 25 वर्ष कार्य माझं चालू आहे. 2014 पासून भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं मी काम केलेलं आहे. लोकांचा एक असा आहे की आपल्यातला एक कार्यकर्ता धडपडणारा, निस्वार्थीपणे आपल्यासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता म्हणून माझी प्रभागात ओळख आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आग्रहाखातीर त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा ह्यावेळी संदीप थांबायचं नाही, आता नाही तर परत कधीच नाही. त्याच्यामुळं आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत, तुझा पक्ष देखील तुझ्या पाठीशी तू कार्यकर्ता म्हणून राहील याची दक्षता घेईल असं आम्हाला वाटते. त्याच्यामुळे मी ही लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या प्रभागात काम करत असताना मला एक गोष्टी जाणवल्या की थोडासा समाज आमचा अल्पसंख्याक आहे, आर्थिकदृष्ट्या थोडा दुर्बल आहे. म्हणजे ह्या समाजासाठी थोडं वेगळं काहीतरी करण्याचं. इथं माझ्या प्रभागात युवा तरुणांची एक मोठी फौज आहे. परत सम्राटनगरसारख्या ह्याच्यात आमच्या फुटबॉलची एक टीम मोठी आहे.
त्या टीमसाठी एक मोठं काहीतरी योगदान, ती टीम आमची चांगल्या प्रकारे पुढं जाण्यासाठी सहकार्य करणं गरजेचं आहे. माझी पत्नी दीपाली संदीप पवार या 18B OBC महिला या प्रवर्गातून जनस्वराज्य शक्ती पक्ष, चिन्ह आहे नारळाची बाग, या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे. तरी आपल्या सर्व नागरिकांचं, प्रभागातील ज्येष्ठ माता भगिनींचं, युवा पिढीचं सहकार्य लाभावं ही नम्र विनंती. माझी पत्नी सौ दीपाली संदीप पवार हे सगळे विजन पूर्ण करण्यासाठी तत्पर आहे.